नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत गुरुवारी 6 तारखेला पावसाचा हवामानाचा अंदाज कसा असणार, कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस पडणार आहे, तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये जर बघितलं तर नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, मालेगाव, त्याचबरोबर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बागलकोट, कोल्हापूर, तसेच अक्कलकोट या सगळ्या भागांमधून आपण हे बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये बघू शकता की गुरुवार दिनांक 6 या दिवशी दुपारनंतर पावसाचं वातावरण कसं असणार ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं तर नाशिक, अकोला या भागामध्ये जर बघितलं तर या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच मुंबई, पुणे, बारामती, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कणकवली, त्याचबरोबर महसुरी, कोल्हापूर, त्याचबरोबर तसेच लांजा, विजयदुर्ग, देवगड, मालवण, तर या भागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. सावंतवाडीमध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आहे. तसेच पणजी, कोंढा या ठिकाणी सुद्धा पाऊस चांगला आहे. कुर्ल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. बेळगावमध्ये जर बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर कानकोण या ठिकाणी, तसेच कारवार या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आपण बघत आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपला इतरही भाग जर आपण बघितला तर त्या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतोय. तर तुम्ही बघू शकता तासगाव, अंजनी, त्याचबरोबर सांगली, इकडे कोल्हापूर, ईश्वरपूर, कराड, मायनी, करंदी, विटा, तर सांगोले, तसेच मंगळवाधा या ठिकाणी सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आहे. तर मंगळवाडा, त्याचबरोबर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. अक्कलकोटमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. त्याचबरोबर चंदाचना, त्याचबरोबर होर्ती, इंदी या भागामध्ये पाऊस हलकाशा मध्यम स्वरूपाचा आहे. विजयपूरमध्ये सुद्धा पाऊस हा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. आपण जर इकडे हा भाग बघितला तर बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे. लोहारे या भागामध्ये सुद्धा पाऊस नाहीये. औरांद, शहाजानी या ठिकाणी सुद्धा पाऊस हा नाहीये. तसेच निलंगा, औसा, लातूर, तेर या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. पाटोदा, जामखेड, त्याचबरोबर खादा, कर्जत, तर या भागात श्रीगोंदा, दौंड, केडगाव या भागांमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर जेजुरी, सासवड, तसेच भोर, वाई या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, महाबळेश्वरला जर बघितलं तर चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. महाडमध्ये, माणगावमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आहे. लवसा, पौंड, पिंपरी चिंचवड, पुणे, तसेच खेड या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. लोणावळा, कर्जत या भागामध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळते. कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई विरार या ठिकाणी सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळते. जुन्नर, अळेफाटा, त्याचबरोबर शिरूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाऊस हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळते. अकोल्यामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच संगमनेर इकडे जर बघितलं तर इकडे पाऊस हा कोरडं वातावरण आहे. लोणी, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगर, त्याचबरोबर अजून जर आपण भाग बघितले तर केडा, शिरूर, कसार, अमरापूर, पाथर्डी, तर या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा पूर्णतः कोरडं वातावरण आहे. पाऊस नाहीये. त्याचबरोबर पैठणमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही. गंगापूरमध्ये सुद्धा नाही. हिरडी, वैजापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, तर या भागांमध्ये पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा ते कोरडं वातावरण आहे. चाळीसगाव मध्ये, त्याचबरोबर नांदगाव मध्ये, तसेच इकडे येवला, कोपरगाव, त्याचबरोबर मनमाड, चांदवड, इकडे तुम्ही बघू शकता निफाड, तसेच मालेगाव, नामपूर, सटाणा, साक्री, पिंपळनेरे या सगळ्या भागांमध्ये कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. नवापूर, वायरा, त्याचबरोबर वल्लोड या ठिकाणी सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. तसेच नाशिक मध्ये जर बघितलं तर पेठ, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर अजून जर बघितलं तर वणी, पिंपळगाव, बसवंत, ओझर, तसेच लाखनगाव,
भेंडाळी, निमगाव सिन्नर, सिन्नर, दुबेर, दयापूर, शहापूर. तर या भागांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतो. तसेच जर आपण अजूनचा भाग जर बघितला तर म्हणजे जो आपण भाग बघतोय त्याच्यानंतर जर आपण बघितलं थोडंसं 3 ते 4च्या दरम्यान जर आपण बघितला पाऊस तर तिकडे जर बघितला तर सगळीकडे आपल्याला पाऊस हा कोरडच वातावरण आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता जालना, भोकरदन, चिखली इकडे सुद्धा पाऊस आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय. त्याचबरोबर बीड, काजी, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो आपण बघितलंय की तसेच जर तुम्ही बघितलं तर 5 ते 6च्या नंतर जर तुम्ही बघितलं तर सांगवी तर या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर विजयपूरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. बागलकोटमध्ये सुद्धा पाऊस आहे. त्याचबरोबर जर अजून बघितलं तर बेळगाव इथे सुद्धा पाऊस आहे. मंडणगाव, पणजी, सावंतवाडी, कणकवली या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस आहे. कारवार या ठिकाणी सुद्धा पाऊस हा आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतोय. तसेच आपण बघितलं तर होसपेठ, आदोनी, रायचूर या ठिकाणी सुद्धा पाऊस हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळते. आता अक्कलकोट आणि सोलापूर दुपारी तर आपण बघितलं दुपारी इथे पाऊस नाही, पण अक्कलकोटला आणि सोलापूर, नळदुर्ग, उमराणा तर या भागामध्ये जर आपण बघितलं तर संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान या भागामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तसेच जर बघितलं तर सांगोली तसे सांगोले, पंढरपूर, मोहोळ या भागामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की संध्याकाळच्या नंतर 5 वाजेच्या नंतर पाऊस आहे. अंजनी, तासगाव, इकडे सांगली, कोल्हापूर इकडे सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळते. आता मित्रांनो कणकवली, ओरस त्याचबरोबर सावंतवाडी, वनगुर्ला, पणजी इकडे सुद्धा मुसळधार पाऊस आहे. सुरळा तसेच कुडचडे, मडगाव इकडे खूप मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा तर इकडे सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. तसेच इकडे जर बघितलं तर अजून पाटण, कराड, ईश्वरपूर, मायनी, रहिमतपूर त्याचबरोबर सातारा, वाई, महाबळेश्वर या भागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. पण पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये सासवड, जेजुरी, केडगाव, पुणे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, खेड, मंचर या भागांमध्ये मात्र वातावरण पूर्णतः कोरडं आहे. जुन्नर, आळेफाटा या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडं आहे. तर अकोल्यामध्ये संगमनेर, सिन्नर या भागामध्ये सुद्धा वातावरण, निफाड, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबक तर या भागामध्ये सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. तसेच अहिल्यानगरमधील लोणी, श्रामपूर, गंगापूर त्याचबरोबर घोडेगाव, राजुरी, अहिल्यानगर तर या भागांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर पाऊस हा आपल्याला दिसत नाहीये. सगळीकडे कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो आपण बघितलंय त्याचबरोबर पाटोदा, बीड या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तसे धाराशिव, तुळजापूर, वैराग, कुर्डुवाडी तर या भागामध्ये सुद्धा बारामतीमध्ये सुद्धा फलटणमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की 6 तारखेला सकाळी दुपारी 2 वाजेनंतरचं जे वातावरण आहे 6 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज आपण घेतलेला आहे. तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.